रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजची जी सेवा आहे ही बाळकुंबलाच आहे। बाळकुंबला जिथे इस्कॉन टेम्पल आहे किंवा नारायण इंटरनॅशनल शाळा जिथे आहे तिथेच खरं तर हा फ्लॅट आहे। आणि विशेष म्हणजे हा जो फ्लॅट आहे 568 कार्पेट असणारा फ्लॅट असणार आहे आणि त्याच्यामध्ये एक कार पार्किंग असेल आणि ग्राउंड प्लस तशी बघितली तर जवळजवळ 30-32 माळ्याची बिल्डिंग असणार आहे। पण त्याच बिल्डिंगमध्ये ज्या मंडळींकडे डॉग प्रेमी आहेत किंवा मांजरांचं प्रेम आहे आणि काहीतरी बाबा वेगळं गार्डन बिर्डनचं शौकीन आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा 2 BHKचा फ्लॅट असेल, ज्याच्यात 568 कार्पेटच्या व्यतिरिक्त जवळजवळ 100 ते 150 फुटाची तुम्हाला अशी गार्डन फ्लॅट हा मिळणार आहे। फ्लॅट तसा बघितला तर ग्राउंडला जर बघितलं तर खाली 2 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आता हा फर्स्ट फ्लोअर त्याच्यानंतर हा फ्लॅट चालू होतो। पण बिल्डिंग जर चालू झाली तर वरती ग्राउंड फ्लोअरला हा फ्लॅट काउंट होईल तसा बघितलं तर। पण ह्या ग्राउंड फ्लोअरच्या खाली 2 माळ्याची कार पार्किंग असणारी खरं पोडियम पार्किंग याच्या खाली आहे आणि ह्याच ठिकाणी खरं तर हा असा सुंदर गार्डन असणारा फ्लॅट आहे, जिथे तुम्ही बघू शकता स्वतःचं गार्डनिंग करून असा कवर करून हा व्यवस्थित पद्धतीने ठेवलेला हा फ्लॅट आहे। ज्या मंडळीला नॉर्मली पत्रा शेड लावून किंवा प्लास्टिक शेड लावून जर तुम्हाला कोणाला गार्डनचं शौक गार्डन ठेवावं तर गार्डन ठेवायची किंवा मग तुम्हाला असं वाटतं नाही ते खाली काही दुसरं वापरात यायला पाहिजे अशा पद्धतीचं जरी हवं असेल तर अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे। याचं मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर मेंटेनन्स तुम्ही म्हणू शकता 5,500 ते 6,000 रुपये याचं मेंटेनन्स असेल। ठाणा स्टेशनपासून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावरती हे प्रोजेक्ट रुनॉल आयरिन म्हणून आहे आणि त्याच रुनॉल आयरिनमध्ये ह्या प्रोडक्ट आहे। 0 to 4 इयर्स ह्या बिल्डिंगला झालेला आहे, म्हणजे थोडक्यात 2021ला सोसायटी झालेली आणि हा फ्लॅट जो आहे तो वापरलेला फ्लॅट नाही, अनयूज अनटच असणारा फ्लॅट आहे। आणि ह्या फ्लॅटमध्ये सगळ्यात चांगली खासियत जर बघितली तर ग्राउंड फ्लोअरला हा गार्डन फ्लॅट असल्यामुळे याची जी सिलिंग हाईट आहे ॲज कम्पेअर टू पहिल्या माळ्यावर दुसऱ्या माळ्यावर जर आपण गेलो तर एवढी मोठी हाईट नक्कीच मिळणार नाही आहे, कारण हा जो फ्लॅट आहे याची हाईट खूप जास्त असल्यामुळे तुम्हाला ही नक्की गोष्ट जाणवणार आहे। आणि मग हा जो याच्यासोबत एक कार पार्किंग असेल आणि जर समजा तुम्ही हा हॉल बघितला तर हा हॉल खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला एवढा मोठा असा हॉल मिळेल। आणि विशेष म्हणजे जर बाहेर जाताना हा फ्लॅट नॉर्थ ईस्ट असणार आहे, बाहेर जाताना नॉर्थ ईस्ट आहे आणि आतमध्ये येताना साऊथ वेस्ट असणारा फ्लॅट आहे। आणि हा फ्लॅट जर आपण बघितला बाहेर बाहेर आल्यानंतर तुमच्या इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लिफ्टचं बघा, इथे एक लिफ्ट आहे, ह्या साईडला 2 लिफ्ट आहेत आणि जर आपण ह्या साईडला आलो तर इथे तुम्हाला जाणवेल की इकडे त्याचं स्विमिंग पूल क्लब हाऊस गार्डन म्हणा जे काय आहेत हे तुमच्या ग्राउंड फ्लोअरमधनं बाहेर आल्यानंतर लगेच तुम्हाला इमिडिएटली तिकडे गार्डन वगैरे सगळं हे म्हणजे कॉम्प्लेक्सचं गार्डन म्हणा। आणि हा आपला फ्लॅट चालू होतो ग्राउंड फ्लोअर तसं जर बघितलं तर 2च फ्लॅट असणार आहेत। आणि ज्या वेळेला आपण ह्या घराच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा तुमचा हा हॉल आहे। हॉल तुम्ही बघू शकता, हॉल बघितला तर तुम्हाला जाणवेल की हा हॉल बी चांगल्यापैकी मोठा आहे। आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या हॉलच्या ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीचं असं किचन आहे, जे एल शेपमध्ये असं किचन असणार आहे। आणि किचनच्या ह्या साईडला त्यांनी वॉशिंग मशीनसाठी पॉईंट दिलेला आहे आणि ह्या साईडला जर बघितलं तर फ्रीजसाठी पॉईंट आहे। आणि इकडनं जर आपण ही खिडकी जरी ओपन केली तर हे जे ग्राउंडचं आपलं गार्डन आहे तुम्हाला किचनमधनं पण गार्डनचा व्ह्यू मात्र नक्की दिसतो। अशा पद्धतीचा हा आपला किचन झाला, हॉल झाला। आणि जेव्हा आपण किचन आणि हॉलच्या ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला इथं खरं तर एक बघितलं तर तुम्हाला कॉमन वॉशरूम बाथरूम असणार आहे, जे चांगलं नवं कोरच जसेचे तसंच तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं की मिळेल। आणि त्याच्यानंतर जर आपण इकडे आलो इथं आल्यानंतर तुम्हाला परत एक आपला बेडरूम आहे, ज्या बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता इथं आल्यानंतर तुम्हाला खूप हाईट असणारा असं एक सुंदर कपाट तुम्ही इथं मोठं बनवू शकता। एवढी मोठी जागा आणि एवढी मोठी हाईट तुम्हाला इथं मिळते। आणि मग ह्या बेडरूमच्या जर आपण ह्या साईडला आलो तर खरं तर आता ही जी गार्डन आहे ही खूप मोठी आणि खूप प्रशस्त तुम्हाला मिळू शकते। अशा पद्धतीची गार्डन आहे, म्हणजे गार्डन म्हणा किंवा तुम्ही ग्राउंड फ्लोअरला जागा असल्याकारणे ही अशी एकदम मोठी जागा तुम्हाला इकडनं अशी मिळते। ही जागा आहे तुमची इथपासून इथपर्यंत, इथून अशी परत इथपर्यंत अशी खूप मोठी जागा आहे जी तुम्हाला एकदम तुमच्या किचनपर्यंत जाणार आहे। ह्या किचनपर्यंत जरी तुम्ही गेलात तर तुमची ही अशी एवढी मोठी जागा तुम्हाला इकडनं प्रॉपर नक्की मिळते। तर तुम्ही ह्याला थोडंसं सिमेंट शेड वगैरे टाकून दिलं तर वरतून काही पडलं वगैरे तरी तुम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम नाही मला असं वाटतं, त्याच्यामुळे हे तुम्हाला करणं गरजेचं आहे। पण ज्यांना एकदम मोकळं हवं आहे तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी पण हे ओके, कारण याचं तर ऊन सकाळचं ऊन तुम्ही घेऊ शकता किंवा मग सकाळचं ऊन म्हणा असा इथं व्यवस्थित वाटतं, म्हणजे असं काही वेगळं काही जाणवत नाही आहे, चांगल्या पद्धतीनं सगळं सुंदर असं वाटते। आणि नंतर जर आपण ह्या बेडरूमच्या आतमध्ये इकडनं जरी गेलो गार्डनमधनं
तर परत आपलं शेवटचं एक बेडरूम बघणं बाकी होतं आणि नंतर ज्या वेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला परत इथे एक बेडरूम आहे, जे हे बेडरूमची साईज जरी बघितली तर ही पण मोठी आणि चांगली आहे. आणि त्याच्यानंतर इथे त्याच्यात परत कपाटासाठी एक वेगळी जागा तुम्हाला इकडे पण उपलब्ध आहे. आणि इथे जर आपण आलो तर इथं परत बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट हे पण मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडे पण जाणवेल की इकडनं पण हे असं मोठंच आहे म्हणून. हे बघा ह्या पद्धतीचं असं तुम्हाला परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे. आणि विशेष म्हणजे जर आपण ह्या बेडरूमला जरी परत बघितलं तर तुम्हाला इथं ग्राउंड फ्लोअरला असल्याकारणानं परत इकडलं पण गार्डन तुम्हाला एवढी मोठी अशी परत जागा इकडनं ह्या साईडला पण चांगल्या पद्धतीनं मिळते. आणि जर समोरून आपण इकडं उभं राहिलो तर समोर जे आहे हे तुमचं रिजलंट आयकॉन नावाचं प्रोडक्ट आहे ते दिसतंय. तुमची महिंद्रा शाळा इकडनं दिसते आणि ते हायलँड स्प्रिंग वगैरे त्या सगळ्या गोष्टी दिसतात तुम्हाला आतल्यात. जर तुम्ही इथले कॉम्प्लेक्समध्ये हवा वगैरे पण इथून चांगल्या पद्धतीची तुम्हाला जाणवते इथे. पण आता हे झालं तुमचं हे सगळं फ्लॅट आणि पलीकडली जी गार्डन आहे ती तुम्हाला मी ऑलरेडी पहिल्यांदा दाखवले. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे, गार्डन फ्लॅट आहे. ज्या मंडळींना ह्या अशा फ्लॅटमध्ये इंटरेस्ट आहे किंवा बुजुर्ग व्यक्ती असतील, इथून दवाखाना म्हणा, शाळा म्हणा, त्या सगळ्या गोष्टी इकडनं अशा जवळ आहेत. नारायणा शाळा तर एकदम जवळ आहे, इस्कॉन टेम्पल इकडनं जवळ आहे, तुमचा आरमोल इकडनं जवळ आहे, हायलँड हॉस्पिटल जवळ आहे. सगळ्या त्या सुखसुविधा जर विचार केला तर जवळच आहे. आणि भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन जे ठाणे टू कल्याण जे आहे बाळकूम मेट्रो स्टेशन, इथून ते बी 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला तेही मिळणार आहे. अशा पद्धतीचं खरं तर हे चांगल्या पद्धतीचं कॉम्प्लेक्स आहे. इथे OC, CC त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. कोणत्या बँकेकडनं आपण जर लोन घ्यायचा प्रयत्न केला तर ते पॉसिबिलिटी सगळ्या गोष्टींची आहे. तर अशा पद्धतीचं जर कोणाला गार्डन फ्लॅट हवा असेल आणि जर डॉग वगैरे त्या सगळ्या गोष्टी ठेवायच्यात किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार करून जर कोणाला ऑप्शन म्हटलं तर हा ऑप्शन नक्की चांगला असू शकतो. हे जे मालक आहे, ह्या मालकाने आत्ता 1,10,00,000 रुपये याची किंमत कोट करताना केलेली आहे. त्याच्यात ते निगोशिएबल करणार आहेत. तर अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही घरं तुमच्यासमोर कंटिन्यू घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं आमचे घर तुम्हा सगळ्यांना आवडत असतील तर जरा तेवढं कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना तेवढं सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचतील. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.